नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी नेहा. तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज. इथे आपण करतोय सत्याचा उलगडा. सुरुवातीलाच आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट. मित्रांनो, आपण जर अस्सल महाराष्ट्रीयन मराठी असाल तर आपणाला विनंती आहे की आपण हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघावा. महाराष्ट्रामध्ये मुंबईची लढाई. मुंबईच्या लढाईपाठीमागे भाजपचं असणारं षडयंत्र आणि मुंबई निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ताब्यात मुंबई का जावी याचा घेतलेला हा संपूर्ण आढावा. मराठी असाल, मराठी स्वाभिमान बाळगलेला असाल, उरात मराठी भाषेची धग असेल किंवा आपणाला जर मुंबईकर म्हणून, महाराष्ट्रीयन म्हणून जर मिरवायचं असेल तर आपण नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुंबईचं राजकारण नेमकं चाललंय काय? ठाकरे परिवाराच्या हातात मुंबई जाणार का? आणि आपण काय करायला हवंय? तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया. मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष आहे. महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचं तर लक्ष आहेच, परंतु देशातल्या सगळ्या राज्यातील सगळ्या नेत्यांचं या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लक्ष लागलंय. सबंध देशामध्ये सगळ्यात मोठी महानगरपालिका आणि सगळ्यात मोठं बजेट असणारी महानगरपालिका म्हणून मुंबईचा नावलौकिक सर्वांना माहीत आहे. मुंबईचा लौकिक गुजरातमध्ये जाणार हे आता जवळजवळ निश्चित बनत चाललंय. महाराष्ट्रातल्या काही लोकांनी मुंबई गुजरातला आंदण देण्याचा प्रयत्न सुरू केलाय का, अशी कुठेतरी मनामनामध्ये शंका येऊ लागलीय. मित्रांनो, मुंबईचा नावलौकिक, मुंबईचं जे महत्त्वाची स्थानकं आहेत ती गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय. मुंबईचे हे व्यापार असतील, मुंबईचं बॉलिवूड क्षेत्र असेल आणि आता क्रिकेटची पंढरी म्हणून गणलं जाणारं मुंबईचं वानखेडे स्टेडियम. आता भारतीय क्रिकेटची मुंबईमध्ये एकही फायनल होत नाही. जेव्हापासून अहमदाबादचं नरेंद्र मोदीं झालंय तेव्हापासून मुंबईमध्ये एकही सामना खेळवला जात नाही. म्हणजेच मुंबईचं नावलौकिक कमी करण्याचा प्रयत्न 100% सुरू झालाय. मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्यात. या सगळ्या घडामोडी मराठी माणसांनी लक्षात घ्यायला हव्यात. मुंबईचं बजेट एवढं आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या 29 महानगरपालिकांचं बजेट जर घेतलं, त्या बजेटच्या तुलनेमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर सगळ्या महानगरपालिकांच्या बजेटच्या 3 पट असणारं मुंबई महानगरपालिकेचं एकूण वार्षिक बजेट आहे. ते जवळजवळ 75,000 कोटींचा जवळ एवढं मोठं बजेट आहे. आणि या एकाच कारणासाठी भाजपच्या दिल्लीश्वरांना, दिल्लीतील नेत्यांना मुंबई महानगरपालिका खुणावतीये. आणि मुंबईमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईसाठी ठेवलेल्या 1,00,000 कोटी रुपयांच्या ठेवी आजही महाराष्ट्रातल्या नेत्यांना, दिल्लीच्या नेत्यांना खुणावत आहेत. म्हणून तर मुंबई महानगरपालिका भाजपला, शिंदेंना ताब्यात हवीये. मोदी शहा मुंबई मनपाचा ठेवीचा पैसा बँकेमध्ये सडतोय असं त्यांचं म्हणणं होतं. मध्यंतरी नरेंद्र मोदींचा मुंबईचा दौरा होता, अमित शहांचा मुंबईचा दौरा होता. तेव्हा मुंबई महापालिकेच्या बजेटच्या ठेवी 1,00,000 कोटी ठेवी मुंबईच्या बँकेमध्ये ठेवल्या होत्या. त्याच्या व्याजावरती मुंबईकरांची बहुतांश कामं होतात. परंतु अमित शहांनी मुंबईमध्ये आल्याच्या नंतर म्हटलं होतं की मुंबईचा पैसा बँकेत सडतोय. तेव्हापासून तो पैसा भाजपने वापरायला सुरुवात केली. प्रशासक असताना जवळजवळ आत्तापर्यंत 15 ते 20,000 कोटी रुपये मुंबईतल्या फिक्स्ड डिपॉझिट ठेवूमधून वापरायचं ठरवलं आणि तो पैसा संपवला. अक्षरशः कोरोना, महापौर, मुंबईवरचं मोठं संकट, एखादं संकट आलं तर त्या काळामध्ये हा पैसा उपयोगी पडेल यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी, उद्धव ठाकरेंनी, आदित्य ठाकरेंनी हा पैसा मुंबईकरांच्या भल्यासाठी गेल्या 30 वर्षांपासून जपून ठेवलाय आणि तो एका दणक्यात भाजपने वापरायला सुरुवात केलीय. त्या ठेवीचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी बाळासाहेबांनी, उद्धव ठाकरेंनी पुरेपूर घेतली होती. परंतु भाजपला मात्र मुंबईचं, मराठी माणसांचं, महाराष्ट्राचं देणं घेणं नाही. फक्त मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवायचंय, मुंबई गुजरातच्या ताब्यात घेऊन जायचीय, हे भाजपचं मात्र स्वप्न आहे. आणि मराठी माणूस हे बघत राहणार का, हा मराठी माणसांना पहिल्यांदा माझा प्रश्न आहे. महत्त्वाचा प्रश्न, 16 तारखेला मुंबई महानगरपालिकेचा निकाल काय लागेल? मराठी माणसांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी आरपारची ही लढाई आहे. जर का मुंबई भाजपच्या ताब्यात गेली तर मुंबईतले सगळेच्या सगळे महत्त्वाचे बिझनेस, मुंबई महापालिका सगळीच्या सगळी लुटली जाईल. मुंबईसाठी भाजप असूसलेली आहे. खुद्द नरेंद्र मोदी, अमित शहा प्रचाराला मुंबईमध्ये येऊ शकतात. मुंबईमध्ये शेवटचे 4 ते 5 दिवस भाजपचं अख्खं केंद्रीय मंत्रिमंडळ मुंबईमध्ये तळ ठोकून बसू शकते. तेव्हा मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे राहून आता तरी मुंबईमध्ये फक्त आणि फक्त ठाकरे ब्रँडच चालणार हे दाखवून देण्याची वेळ आता आलेली आहे. 62 वर्षापूर्वी गुजराती नेत्यांची स्वप्न मराठी नेत्यांनी धुळकावून लावत मुंबई आपल्या ताब्यात ठेवली होती. जवळ 107 मराठी लोकांनी आपलं बलिदान दिलं होतं ते मुंबईसाठी. तेव्हा देखील गुजरातीच लोक मुंबईला लुटण्यासाठी येत होते. आत्ता देखील गुजराती नेतेच मुंबईवरती सत्ता काबीज करण्यासाठी येत आहेत. तेव्हा महाराष्ट्रातील मराठी माणसांनी आता जागं होणं गरजेचं आहे. मुंबईतील मराठी माणूस टीका आणि काम अतिशय समजूतदारपणे करतोय. भाजपा, शिवसेना प्रमुखांमुळे महाराष्ट्रामध्ये वाढली, आता मात्र भाजप विसरली असते.
भाजपला मुंबईमध्ये पाय पसरत दिले उद्धव ठाकरेंनी आणि शिवसेना प्रमुखांनी. भाजपला सबंध देशामध्ये पाय पसरायला दिले शिवसेना प्रमुखांनी. आणि आज भाजप कोणावरती आपलं बैजान करते तर शिवसेनेवरती. मित्रांनो, भाजप ही महाराष्ट्रातली कामचुकार आणि आपल्या सगळ्या मित्रपक्षांना लुबाडणारी एक पार्टी आहे. परंतु आजही मुंबईमध्ये मराठी माणूस आहे. मराठी माणसांचा दरारा आहे. मराठी माणसांची छाप आहे ती फक्त आणि फक्त ठाकरेंमुळेच असल्याचं आपणाला जाणवतंय. काही लोक म्हणतील मुंबईतले मराठी माणसं मुंबईच्या बाहेर गेले. मुंबईतले बरेच उद्योजक मुंबईच्या बाहेर गेले. परंतु मुंबईमध्ये आजही जो दरारा आहे ना, तो उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यामुळे आहे. जर कोणी मुंबईबद्दल, कोण मराठी माणसाबद्दल कोण वाईट बोललं तर पहिली कानाखाली बसते ती शिवसैनिकांची, मनसैनिकांची. त्यामुळे आजही मुंबईमध्ये जी मराठी टिकून आहे ना, ती फक्त आणि फक्त शिवसेनेमुळे आणि मनसेनेमुळे असल्याचं यावरून जाणवतंय. मराठी माणसांवरती अत्याचार करत असला की आजही कानाखाली आवाज काढणारी फक्त शिवसेना आणि मनसे आहे. भाजप आणि काँग्रेस फक्त बघत बसणारी संघटना आहे. काँग्रेस असो किंवा भाजप असो. मात्र शिंदेंची शिवसेना नेमकी काय करते, तिला मुंबईबद्दल काही आपुलकी आहे की नाही, मराठी माणसांबद्दल काही आपुलकी आहे की नाही, मग ती कुठे असते असा प्रश्न करतो. दिल्लीच्या उन्मत्त राजकारण्यांनी आणि महाराष्ट्रातल्या त्यांच्या बाजार गुंडवग्यांनी राजकारण्यांनी यांच्या हातात जाणार नाही मुंबई महापालिका याची काळजी मात्र मुंबईतल्या मराठी माणसांनी नक्की घ्यावी. ही महत्त्वाची बाब आज मराठी माणसांना मुंबईमध्ये सांगावीशी वाटते. भाजप कपटीये. भाजप पाताळयंत्रीये. भाजप मराठी माणसांना संपवण्यासाठी, मुंबई महापालिका गुजरातच्या ताब्यात देण्यासाठी भाजप काम करते. धर्मनिरपेक्ष तत्व गुंडाळून टाकून कारभार करणारी भाजप. सगळ्या लोक संघाचे येत आहे. इतिहास बदल जात आहे. सगळ्या गोष्टी घडत आहेत. परंतु या पाठीमागे मित्रांनो मराठी माणसांनी विचार करायला हवा. संपूर्ण मुंबईतील एकगठ्ठा मराठी मतं जर एकत्र झाली तर मात्र मुंबईमध्ये पुन्हा एकदा ठाकरे बंधूंचा भगवा भडकेल. मराठी माणसांची मान ताठ होईल याच्यासाठी तुम्हा सर्वांना झटायचंय. तुम्हा सर्वांना काम करायचंय. आगामी 16 तारखेला जो निकाल येईल तो मराठी माणसांच्या गुलालाचा असेल. मराठी माणूस गुलाल उधळेल असा निकाल हवाय. मित्रांनो, याबद्दल आपणास काय वाटतंय? आपण देखील आपल्या प्रतिक्रिया द्या. मुंबई ही मराठी माणसांच्या ताब्यात असावी की नाही यावर आपल्या प्रतिक्रिया द्या. नक्कीच आम्ही त्याची वाट पाहतोय. धन्यवाद. जय हिंद.